Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए। रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आज पिंपरी चिंचवड येथील महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी वाघेरे या विद्यालयात अंतर्गत तक्रार समिती आणि इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राइड या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीनं महिला विषयक सायबर कायदे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अगोदर कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीताई पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक प्रभाषण प्राध्यापक डॉक्टर संगीता अहिवळे यांनी केलं, तर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक रुपाली जाधव यांनी करून दिला। तर प्रमुख पाहुण्यामध्ये सौभाग्यवती सोनाली जयंत, कमलजीत कौर, दीपाली जाधव यांनी मार्गदर्शनपर भाषण केली। तर विद्यार्थ्यांना कायद्याविषयी ज्ञान मुलांना समजेल अशा भाषेत आरती जाधव यांनी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले यांनी शेवटी अध्यक्षीय समारोप करताना इनरव्हीलचे कौतुक केलं, तर विद्यार्थ्यांना मौलिक असं मार्गदर्शनपर भाषण केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौभाग्यवती अनिता तारळेकर व सौभाग्यवती स्वाती क्षीरसागर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन शेळके सर यांनी केलं, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली। माहिती देतील तर नक्की लक्षात ठेवा, कारण सायबर क्राईम मला तरी वाटतं, कारण मी जे सिटी बँकेत काम केलं ते इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मध्ये काम केलं। जे आपण म्हणतो ना, बँकेत तुमची जी माहिती असते ती सेन्सिटिव्ह असते, ती बाहेर कोणाला कळता कामा नये, डेटा लीक होता कामा नये। ते झालं तर किती नुकसान होतं कंपनीला, ह्याला कस्टमरला, ते खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे खूप सारं काम इन्फॉर्मेशन सिक्युरिटी करताना सायबर क्राईम पासून कसं वाचायला पाहिजे त्याच्यावरती आम्ही पण खूप काम केलेलं आहे। कारण सायबर क्रिमिनल्स खूप हुशार असतात, तुम्हाला असा खड्डा दिसेल असं इतकं ऑब्वियस नसतं की दिसतंय मी आता पडेल असं नसतं, ते इतकं ते झाकून ठेवतात, लक्षात येत नाही की आपण कधी त्याच्यात पडू शकतो। म्हणून तुम्ही प्लीज लक्ष देऊन आजचं हे लेक्चर नक्की ऐका। खूप काही महत्त्वाची माहिती ज्या देतील ते तुम्हालाच उपयोगी पडेल। इट विल बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू। मला आपल्या भोसले सरांचे आणि मॅडमचे धन्यवाद द्यायचे आहेत आज आम्हाला इथं बोलवल्याबद्दल। रयत शिक्षण संस्थेचं काम तर खूपच म्हणजे अगाध आहे, खूप वर्षापासून आहे, खेड्यापाड्यांमध्ये कॉलेजेस आहेत आणि असं तुमच्यासारखी सुंदर शाळा, कॉलेज, कॅम्पस इथं आहे। सरांनी सांगितलं तुमचं जसं तुमचे शिक्षक वगैरे भेटले आम्हाला, ज्या तळमळीने ते सगळं कॉलेजबद्दल सांगत होते। तुम्ही खूप लकी आहात की इतकी चांगली संस्थेचे तुम्ही शिष्य आहात, इथे शिकत आहात। तर मला खूप अभिमान आहे की असं चांगलं कॉलेज आपल्या PCMC मध्ये आहे। आणि सरांनी मी आता पाहिलं पुस्तक दिलंय ते मला वाचायला नक्कीच आवडेल। आपल्या भाऊराव पाटलांबद्दल लहानपणी एकदा वाचलं होतं, पुन्हा एकदा वाचून उजळणी करण्यात नक्की आवडेल मला। आणि मला हे सांगायचंय की शिकताना आपल्याला ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आता तुम्ही ह्या कॉलेजपर्यंत पोहोचला म्हणजे साक्षर तर झालाय, पण संज्ञान होणं गरजेचं आहे की जे आपण अभ्यासाव्यतिरिक्त शिक्षण घेणं जे म्हणतो त्याच्यानी संज्ञान व्हा, सुजाण व्हा, चांगले नागरिक बना, सुदृढ व्हा, कारण हेल्थ इज वेल्थ हे सगळ्यांनाच माहिती आहे। तर माझी तुम्हाला शुभेच्छा आणि हेच म्हणणं आहे की भारताचे चांगले नागरिक व्हा। धन्यवाद। आता आपण आपल्या ज्या प्रमुख वक्त्या आहेत ॲडव्होकेट आरती जाधव मॅडम यांना आपले मोलाचे मार्गदर्शन देण्याची विनंती करतो। माननीय व्यासपीठ आणि मैत्रिणींनो, मित्रांनो, सगळ्यांना नमस्कार। प्रथमतः खूप खूप आभार मी भोसले सरांचे आणि कामायनी मॅडमचे मानते की त्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम यशस्वीरित्या सुरू आहे।
ॲक्च्युली सब्जेक्ट काय सांगितलाय, सायबर सिक्युरिटी आणि वुमन्स लॉ, बरोबर? किती जड विषय बघा, आहे की नाही? त्यामुळे तुम्ही सगळे असे सावधान पोझिशनमध्ये बसलाय. तर मला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं की रिलॅक्स. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला इथं येऊन खूप आनंद आणि अभिमान झालाय. अभिमान माझा यासाठी आहे की मी रयत शिक्षण संस्थेची शिक्षण घेतलेलं आहे. मी मूळची साताऱ्याची. कर्मवीर भाऊराव पाटलांची कर्मभूमी कुठली आहे? कमवा आणि शिका योजना माहिती आहे ना? ती कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केली. की पूर्वीच्या काळी कसं होतं, आतासारखा पैसा नव्हता, शेतीच असायची. मग शेतीमध्ये काम करा आणि शिका. आणि त्याच्यानंतर आज जे दिग्गज तयार झाले या कॉलेजमधून, शाळांमधून, या सगळ्यांचं श्रेय कुणाला जातं? कर्मवीर भाऊराव पाटलांना. त्यांना मी स्मरण करते आणि तुमच्या पुढे येते. दुसरी गोष्ट म्हणजे मला हे कॉलेज सुद्धा माझंच कॉलेज वाटतं. कारण कॉमर्स कॉलेजवर जसं मर्कंटाईल लॉ आहे तो मी शिकवलेला होता. त्याच्यानंतर आला कोरोना नंतर ऑनलाईन सुरू झालं आणि त्याच्यात माझा थोडा गॅप पडला. आणि इन बिटवीन मी रोटरी, इनरव्हील या संस्थांमध्ये जरा बिझी झाले. आणि नक्की मला येऊन मध्ये तुम्हाला असं भेटायला, लेक्चर द्यायला आवडेल. ह्युमन राईट्स, व्हॅल्यू एज्युकेशन हे माझे आवडते विषय आहे. तर मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मी तुम्हाला यासाठी सांगते की कधीही जेव्हा असं भाषणासाठी येतात तेव्हा ही जी मुलांची लाईन आहे ना, ही फार संशयाने माझ्याकडे बघत असते की आता वुमन्स लॉ, महिलांविषयी कायदे वगैरे असे ते मॅडम सांगणार आहे. म्हणून मी सांगते की मला एक मुलगा आहे, मुलगी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, निसर्गताच देवानी मुलगा आणि मुलगी असं वेगळं का केलं असेल बरं? का केलंय? आणि प्रत्येकाला गुण दिलीत काय काय? आता फॉर एक्झाम्पल सांगते, आपलं घर असतं, मुलं खेळत असतात आणि एक मांजर येतं घरात. हा, ती मुलगी काय करेल मांजराला? ती हळूच त्याला उचलेल, त्याला असं मस्त फिरवेल, त्याला दूध पाजेल, जमलं तर त्याला पांघरून घालेल. ओके, त्याची काळजी घेईल का? पटतंय? बरं. तिथून आला तुमचा दादा, काय करत होतो? असं उचलेलं मान पकडून फेकून काय आणलंय, काय आणलंय, बरोबर? हा जो फरक आहे ना, हा नॅचरल आहे. हा असं नाही की तो त्याचा स्वभाव आहे, तो पण प्रेमळ आहे, पण त्याची ऍक्ट जी आहे ती वेगळी आहे. मला सांगा किंवा अजून एकच उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या घरात पाहुणे आले, चहा बनवायला ठेवलं, एकदम दूध संपलंय. आई काय करेल? आई सांगेल, अगं ताई सांगा जरा दूध आण पटकन. ताई काय करेल सांगा? पटकन पैसे घेईल, अशी फ्रॉकमध्ये लपवेल, गपचूप जाईल. आहे ओके. दादा काय करेल? असा असं मस्त जाईल बाहेर दारात, ए आई किती दूध आलो, ते झालं, खाली उतरेल, गाडीला किक मारेल, अगं पैसे टाक. सगळ्या सोसायटीला कळलं तुमच्याकडं दूध नाहीये. आणि मुलीला कळलं, मुलीने कळून दिलं का? त्या पाहुण्याला तरी कळलं का? हा जो फरक आहे ना, हा निसर्गता आहे. तो आपण पहिला समजू, मग आपण आता पुढे जाऊ. मग मुली काय होतात? कॉलेजमध्ये जातात. कॉलेजमध्ये झाल्यानंतर पहिल्यापासून त्यांचा स्वभाव कसा असतो? शाय. ते घेतात आपल्या आत, असं आपण लपवून धरतो नाही, एखादी गोष्ट सांगायची नाही, दडवायची नाही, कोणाला बोलायचं नाही, हसतील, हे करतील. पण आता मी काय सांगते ऐका. मग ह्या स्वभावामुळे कसं होतं की जेव्हा एखादी मुलगी एकटी जात असते ना, तिला एखादा मुलगा छेडतो. एक लक्षात घ्या, मुलगा छेडणारे कोण असतात? आता ही जी मुलं आहेत ना, तुम्ही कुणीही त्यांना विचार की अरे मला जरा प्रॅक्टिकलला मदत कर, ह्याला कर, ते करतात की नाही? नोट्स देतात की नाही? मग ही मुलं वाईट आहेत का? वाईट मुलं उडबर आहेत, त्याच्यामुळे सगळ्या जगाची मुलं वाईट नसतात. ते समजून घ्या पहिलं. ओके, आता आपण पुढे जाऊ. मी सांगत होते की एक मुलगी रस्त्याने चालली आणि टाळत कुठं आपली छेड कुठं होते बघा? बसमध्ये, ट्रेनमध्ये, कुठंतरी कोपऱ्यात, कुठंतरी पानपट्टीवर. बरोबर बरोबर सांगते ना मी? कॉलेजमध्ये तुम्हाला असं जाणवतं का की तुम्ही उभे आहात आणि कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, मी म्हणते बाहेर नाही, छेड होत नाही तुमची. हे सेफ प्लेसेस आहे तुमचे, बरोबर? मग ती मुलगी जात असताना तो येतो आणि तिला छेडतो. आता कसं होतं माहितीये का, आपण वाढत्या वयाच्या आहोत. वाढत्या वयात कुणाची मुलीची उंची वाढते, कुणाची जाडी वाढते, कुणाचा कलर कसा असतो, आणि पटकन एखादा म्हणतो ए जाडे
की ती मुलगी काय होते, घाबरते. मलाच म्हणला, खाली मान घालते, पटपट निघून जाते. पण मला सांगा, तो तुम्हाला जाड्या म्हणणारा तो काय सलमान खान असतो का? तो सगळं बघा, ते बाहेर असतात, काळा वेळा असा अवतार असतो. दुसऱ्यांना चिडवायचे आहे, आपण काय आहोत. आणि कधी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा मुलींचे ग्रुप असतात ना, तुम्हाला कुणी चिडवणार नाही. तुम्ही एकटे असतात तेव्हा चिडवता. तुम्ही बसमध्ये चढता, मागून कुणी चिमटा काढेल, कुणी ओढणी ओढेल. मुलींनो, मी हे जे सांगते ना, ही तुम्हाला जोक नाही सांगत, मी फक्त जोकच्या पद्धतीने सांगते, पण ह्याला विनयभंग म्हणतात. आणि ऍक्च्युली आपल्याला विनयभंग म्हणजे काय माहित नसतो. दुसरी गोष्ट मी यासाठी सांगते की तुमची जी मनात भीती असते पुरुषांबद्दल, ह्याच्याबद्दल, ती कमी करायची, पण तुम्ही सावध राहायचं. मग तुम्ही सावध कसं राहायचं? तर आता आपण फिरून परत फोन करेल, बरोबर. डीप फेक हा कुणाला माहिती आहे? डीप फेक हा शब्द कुणाला माहिती आहे? कुणाला माहिती आहे? नाही. आजकाल AI माहिती आहे? AI मध्ये काय असतं, तुम्हाला आलिया भट्टचा व्हिडिओ येतो आणि ती काहीही बोलते. ऍक्च्युली तिचा डीप फेक केलेला असतो. डीप फेक म्हणजे तिचा चेहरा दुसऱ्या एखाद्या व्हिडिओला लावून तो व्हिडिओ पाठवला गेलेला असतो. आपण काय करतो उत्साहाच्या भरात, वी आर गोइंग टू महाबळेश्वर, तिथले फोटो, तिथले हे, तिथले व्हिडिओ, तिथली मजा केलेली. उद्या कुणीही तुमच्या एखाद्या तशा व्हिडिओवर डीप फेक करू शकतो. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की जेव्हा आपण ह्या सायबर सिक्युरिटी किंवा ह्या गोष्टी करतो, तर मुळात काय होतं, फोन पासून सुरुवात होते. फोन आहे, आपल्याला वाटतं फोन माझ्या खिशात आहे, पर्स मध्ये सेफ आहे. सेफ आहे का हो? Amazonची खरेदी किती जण करतात? मी करते ना, मीच पहिला करते. खूप जण करतो आपण, मिंत्रावरनं घेतो, बरंच करतो, बरोबर. आणि ते करत असताना आपण आपली नाव लिहितो, पत्ता लिहितो, बरोबर, फोन नंबर लिहितो, सगळं लिहिलेलं असतं. कधी कधी काय होतं, त्याच वेळी आपल्याला दुसरं ठिकाणचं काहीतरी आवडतं, आपण रिपीट करायच्या ह्याच्यात पडत नाही, आपण ऑटोफिल करतो. ऑटोफिल माहिती करता? ऑटोफिल करता म्हणजे ऑटोफिल कसं होतं, तर ती माहिती आपली स्टोअर झालेली आहे ना कुठंतरी, म्हणून तर ऑटोफिल झालं की नाही, बरोबर. याचा अर्थ आपल्या फोनवर आपल्या शेजारचेच नाही, पण असे काही जण आहेत की ज्यांचं लक्ष आहे, ते आपलं मॉनिटर करतायत. लक्षात येतंय? AI मुळे काय होतं की आपण जी माहिती स्टोअर करतो, इव्हन तुम्हाला सांगते, सगळ्यांना आपण अलाउ करतो, ऍग्री करतो, इव्हन त्यात मायक्रोफोन यूज पण अलाउ करतो आपण, माहितीये. आपण कुणाशी बोलत असतो ते सुद्धा त्यात कोणीतरी तिसरं ऐकत असतं. उदाहरण सांगू तुम्हाला, आता मला ना एक छानशी रेसिपी पाहिजे, म्हणून मी ती रेसिपी सर्च केली आणि मी थांबले. पण मला अर्धा रेसिपीचे व्हिडिओ येत राहतात. कसे येतात? कुणाला कळलं की मला रेसिपी पाहिजे? तर त्या ज्या अर्धा साईट आहेत ज्यांनी माझा डाटा हॅक केलेला आहे, त्या मला पाठवत राहतात. मला मिंत्रावरचा एक ड्रेस आवडला, म्हणून तर माझ्या लक्षात आलं, अरे ती दुसरी साईट आहे फ्लिपकार्ट किंवा काय, त्याच्यानंतर अजून स्वस्त मिळेल. मग तिथं मी सर्च केलं. माझ्या फोनमधून मी काय बोलते, मी काय सर्च करते, हे AI तर्फे त्या प्रत्येक साईटवर जातं, ऑटोमॅटिकली मला फीडबॅक येत राहतात. मी कुणालाही मागत नाहीये की मला तुम्ही पाठवा म्हणून. अर्धा साईटचे मग आपल्याला ते हॅमर होतं, हा एवढं आलं, एवढं स्वस्त आहे, मला ते घेतलंच पाहिजे. मग आपल्याला एक लिंक येतात. लिंक काय, कुठल्या कुठल्या लिंक येतात तुम्ही सांगू शकता? पहिली तर एक लिंक येते की तुम्ही त्या लिंकवर जर गेलात तर ते डीमार्ट मध्ये जो सेल चालू आहे तर तुम्हाला एवढं एवढं फ्री मिळणार आहे. तुम्ही लगेच क्लिक करता आणि खाली लिहिलेलं असतं 10 जणांना पाठवा. ऍक्च्युली ती लिंक क्लिक केली की आपली पर्सनल सगळी माहिती त्या ह्याच्याकडे स्टोअर झाली. आपण ऍग्री करत जातो जसं मी म्हणलं, आणि जे ऍग्री करतो त्या टर्म्स एवढ्या छोट्या अक्षरात लिहिलेल्या असतात त्या तुम्ही कधीही वाचत नाही आणि कुणीच वाचू शकत नाही. ऍक्च्युली ते एखादं लेन्स वगैरे घेऊनच वाचायला लागेल. आलं लक्षात? मग आता काय करायचं, वाचायचं कसं ह्या सगळ्यातून? आपण काय केलं पाहिजे सांगा? तर पहिलं एक गोष्ट तुम्हाला सांगते, मी आनंदी आहे हे फक्त मला माहित पाहिजे. आजकाल आपण काय करतो, सगळ्यांना दाखवत होतो, आय एन्जॉय, आय लव्ह, आय ओके. मग दुसरीला वाटतं मी काहीच करत नाहीये, मी खूप हे मी पण केलं पाहिजे, मी पण केलं पाहिजे.
मेन म्हणजे केलं पाहिजे पेक्षा दुसऱ्याने ते बघितलं पाहिजे. आता गुढीपाडव्याला श्रीखंड आणि पुरी खाल्ली आपण, बायका फोटो मी श्रीखंड पुरी खाल्ली. मग पुरणपोळी खाणार आहे ना तो सुद्धा दुःखी होतो, अरे माझ्याकडे श्रीखंड पुरी नाहीये. ओके, आपण आपला आनंद घालवतोय दुसऱ्याचा बघून. आणि तो दुसऱ्याचं काय होतंय त्याचं सगळं म्हणजे आता त्यांनी त्याची बर्थडे टाकलेली आहे, त्यांना आपण विश करतो बरोबर. दुसरी गोष्ट काय करतो, त्यांनी त्याचं पूर्ण नाव सांगितलंय आणि आय एम गोइंग विथ माय फॅमिली. आईचं नाव कळलं, वडिलांचं नाव कळलं, भावांचं कळलं. आपली पर्सनल माहिती कशी जाते ते मी तुम्हाला सांगते. ती आपली शेजाऱ्याला सुद्धा त्यांना तुझं माहित नसतं की आता तुम्ही शेजाऱ्याकडे जाता, त्याला म्हणा मी कुठल्या इयत्तेत शिकते सांग, कुठल्या कॉलेजला शिकते, त्याला माहित नसतं, त्याला काय पडलेलीच नसते. पण मीडिया सोशल मीडियावर आपण करतोय, मग सगळ्यांना कसं कळलं, महात्मा फुले कॉलेजमध्ये FY BCom ला हिंदी शिकते. ओके, आता पुढचा आपण जो फ्रॉड आहे तिथं जाऊ. पूर्वीच्या काळी काय व्हायचं ते काही पत्र यायची संतोषी माताच्या नावाने, घरी पत्र यायचं की हे संतोषी माता तुमच्यावर प्रसन्न आहे, असं असं करा, आणि ही पत्र अशी 10 पत्र पुढच्याला पाठवा. आता तो पोस्टाचं ऍडव्हर्टाइजमेंट होती का कुणाची होती मला माहित नाही, पण आज इतकी वर्ष आपण इतकं सुधारून सुद्धा एक नवीन पद्धतीची लिंक आपल्याला येते. कोणाचाही फोटो असतो, कोणा मी देवी देवताचं नाव घेत नाही, कोणाचाही फोटो असतो आणि तो पुढच्या 10 जणांना पाठवा. पडतंय का, येतं ना, मग ते पुढच्या 10 जणांना तुम्ही शेअर करता, मग त्या 10 जणांच्या अजून सगळे पर्सनल माहिती त्यात गेली जाते बरोबर. तर ह्या इथून येता येतात आपण पुढच्या एका लेटेस्ट फ्रॉडकडे जाऊ. मी असं गृहीत धरते की ह्याच्या आधीचे फ्रॉड तुम्हाला माहिती आहेत का काही फ्रॉड का मी परत एकदा 1 2 3 4 करू. ठीक आहे, पहिला काय येतो की मोबाईलवर तुम्हाला मेसेज येतो कुणाचा तरी की तुम्हाला असं असं एक ठिकाणचं बक्षीस लागलंय आणि ते तुम्हाला घेण्यासाठी म्हणून तुम्हाला हे 5 25 500 रुपये टाकावे लागतील बरोबर. मग जीपे करा, मग तुम्ही जीपे करता. दुसरा एक फ्रॉड आहे, ज्यात काय केलेलं असतं माहिती का, त्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं. त्यात काय असतं माहितीये का, नोकरी देतो म्हणून असतं किंवा अजून बरेच असे प्रलोभनं दाखवली जातात की ज्याच्या योगे आपण पैसे भरतो. अजून एक जण काय सांगतो की मला एक फोन आला, मला स्वतः सांगतोय, मला एक फोन आला, मला म्हणे तुमच्या मिस्टरांकडून घेतले होते पैसे आणि ते परत द्यायचे. मी त्याला सिंपल प्रश्न विचारला, माझ्या मिस्टरांचं नाव काय, फोन बंद झाला. आलं लक्षात का ना, ट्रू कॉलरवर आपलं नाव येतं, त्याच्यामुळे करू शकता हा आरती मॅडम बोलताय ना, हा तुमच्या मिस्टरांकडून मी पैसे. आता एवढाच सत्ययुगातला माणूस आता येणे शक्य नाहीये की बाबा तुमचे पैसे हे घ्या म्हणून. 2 रुपये कोणाकडे असले तरी आपल्याला जाऊन मागायला लागतात बरोबर. त्याच्यामुळे हे कंटिन्युअस असे हे फ्रॉड चाललेले असतात. तिसरा फ्रॉड सांगते, डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय असतं, तर एक फोन येतो, मोस्टली हे डिजिटल अरेस्ट होते ही जे नोकरी करतात किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर्स वगैरे असतात, तर ह्यांच्याकडे कसं असतं, त्या लोकांना वाटतं की ह्यांच्याकडे पैसा आहे, मग त्यांना ते फोन करतात की तुमच्या अशा अशा प्रॉपर्टीची माहिती आम्हाला कळलेली आहे आणि त्या प्रॉपर्टीचं आम्ही व्हॅल्युएशन करतोय, जर तुम्ही बाहेर आला तर आम्हाला तुम्हाला अटक करायला लागेल. आणि डिजिटल अरेस्ट म्हणजे घरात अरेस्ट, तुम्ही आहात तिथंच थांबा. पोलीस अरेस्ट कशी करतात, पकडून देतात ना सगळ्यात. कधी असं करतात हा तू घरात बसा तुला अरेस्ट आहे, असं कसं करतात का पोलीस. मग यातलं आता कळलं ना तुम्हाला डिजिटल अरेस्टचा फोलपणा. डिजिटल अरेस्ट असा प्रकारच नाहीये, पण ते आपल्याला काय करतात, असं हसवतात की असं तुम्हाला अरेस्ट केलेली. मग आता तुम्हाला हे सुटायचं आहे, मग कसं सुटणार, पेमेंट करा, 1 लाख करा, 2 लाख करा, आणि मग ते तुम्हाला असं फसवत राहतात. तर डिजिटल अरेस्ट या सायबर क्राईम पासून तुम्ही सावध राहा. डिजिटल अरेस्ट कुणीही करू शकत नाही, पोलिसांशिवाय तुम्हाला अटक कुणी करू शकत नाही. दुसरी गोष्ट, पोलीस घरी येतात किंवा तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवतात. कुठल्याही महिलेला रात्री 7 नंतर सकाळी 7 पर्यंत कुणीही चौकशीला किंवा कशाला बोलू शकत नाही. घाबरू नका, आपल्याला साक्षीदार म्हणून पण बोलू शकतात कधी, तेव्हा असं नाही. ओके, तर ह्या काही गोष्टी आहेत की त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. मोबाईलवरून आपण कुठेही जाताना फोनवर बोलत राहतो. पुण्यातले केसेस तुम्हाला माहीत असतील. एक कॅब असते, पूर्वी कॅब असायची IT कंपनीला न्यायला, ती मुलगी बसली फोनवर बोलायला लागली,
आणि नेमका त्याच दिवशी जो कॅबचा नेहमीचा ड्रायव्हर होता तो नव्हता, दुसरा होता. मग ती इतकी फोनमध्ये घुमली होती की तो हिंजवडीच्या रोडला जाताना तो कुठल्या वसाड याच्यात त्यांनी नेलं हे त्याला माहीतच नव्हतं त्या मुलीला. इन बिटवीन त्यांनी मेसेज करून त्याच्या मित्रांना बोलवलं, त्या मुलीवर रेप झाला. फार गाजलेली केस आहे, नावं मी मुद्दाम कोणाची घेत नाहीये, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कधीही अनवधानाने आपली माहिती सगळ्यांना सांगू नका, कोणाला काहीच नाही. आज आपण सगळे जे आहोत ना सेम लाईफ जगतोय, आपण सगळे खातोय पितोय फिरतोय हिंडतोय मजा करतोय, सगळ्यांना मैत्रिणी आहेत, कोणी ना कोणी वर्षात कुठं कुठं जातंय, हॉटेलिंग करतो, आपण सेलिब्रेशन करतो, रक्षाबंधन करतो, दिवाळी करतो. दिवाळीत सुद्धा फटाक्याचं ठीक आहे, फटाक्याचे फोटो तुम्ही टाकले, अंगाला उठणं पिटणं लावतात त्याचे पण लोक फोटो टाकतात. म्हणजे हद्दच झाली आता, हे घराघरात चालतं, प्रत्येक जण खातो पितो सगळं करतो, तुम्ही नाही शेअर करायची गरज. दुसरी गोष्ट तुमच्याकडे काय आहे किती आहे तुम्ही कुठे राहता हे तुम्हाला आणि काही ठराविक लोकांना माहिती पाहिजे, तुमच्या शेजाऱ्याला माहिती पाहिजे. तुमच्या शेजारी तुमचा खरा पहारेकरी की तो लक्ष ठेवतो तुमच्यावर की तुम्ही कुठं जाता तुम्ही काय करता. त्यामुळे हा मोबाईलचा एक प्रॉब्लेम. दुसरा मोबाईलचा मी तुम्हाला सांगते की काही लोक जसं मी आता याचा वापर करून सांगितलं व्हिडिओज काढतात किंवा ब्लॅकमेलिंग करतात, तर अशा वेळी डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठायचं. कधी कुठल्याही मुलाच्या दबावाखाली येऊ नका. कुणीही सर्वोच्च अथॉरिटी नाहीये, सर्वोच्च अथॉरिटी पोलीस आणि कोर्ट आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला कुणीही घाबरू शकत नाही. आता मी तुम्हाला सायबरचे काही ठराविक हे सांगते की कुठले गुन्हे होऊ शकतात. सायबर स्टॉकिंग म्हणतात. सायबर स्टॉकिंग म्हणजे काय, तर एखाद्या मुलीचा किंवा महिलांवर पण फार अत्याचार होतात आजकाल. तिचा फोन नंबर घेणे, त्याच्यावर कायम त्याचा स्टॉकिंग म्हणजे त्याचा पाठलाग करणे, ती काय करते कुठं जातीये, मग तिचे काहीतरी व्हिडिओज काढणे आणि तिला ब्लॅकमेल करणे की तू असं असं केलंस आणि म्हणून. हा एक सायबरचा गुन्हा आहे. असं जर तुमच्या बाबत कुणी केलं तर तुम्हाला सांगितलं मी काय करायचं. सेकंड थिंग, कुठल्याही महिलेचे आंघोळ करतानाचे वगैरे व्हिडिओज असतात. आता आपण बघितलं कुंभमेळ्यामध्ये बघितलं, लोक सगळ्याच ते फोटो काढून टाकत होते, पण तो गुन्हा आहे ऍक्च्युअली. असं कुणीही केलं नाही पाहिजे. तर अश्लील फोटो किंवा व्हिडिओ काढणं, अश्लील तर सोडा, मी तुम्हाला एक सांगते की तुमच्या इच्छेशिवाय तुमचा फोटोही कुणी काढू शकत नाही. तुम्ही जर कुठं गेला तुमचा कोणी फोटो काढताय तर तुम्ही त्याबाबत सावध राहा, कारण त्या फोटोचा मिसयूज AI थ्रू होऊ शकतो. AI ही संकल्पना कळली का तुम्हाला? दीपिका पादुकोण आणि आलिया भट्टचे व्हिडिओज आहेत, तुम्ही जर युट्यूबला गेला तर तुम्हाला नक्की ते सापडतील, त्याच्याविषयी माहिती पण कळेल. आणि दुसरं आता एक आलंय बघा की ते स्केच येतं, आपलं फोटो टाकायचं त्याचं स्केच येतं. ओके, हा ते सगळ्यात डेंजर, आत्ताचं सगळ्यात डेंजर हे आलंय, ज्यांनी आपली सगळी, आणि त्याला तुम्हाला खूप ठिकाणी अलाऊ ओके ऍग्री सगळं करायला लागतं. आणि जसं मी सांगितलं की मायक्रोफोन, ऍड्रेस, बर्थडे, आणि तुम्हाला आठवतं तुम्ही बर्थडे आणि मायक्रोफोन कुठं ऍड्रेस कुठं वापरता, नावं आता कुठं वापरता? पासवर्डला. पासवर्ड म्हणजे काय असतो, काय पासवर्ड ठेवतो आपण? 1 2 3 4 5. माझा तर बघा आरती 1 2 3 4 5, बरोबर? असं ठेवायचा. कसा ठेवायचा पासवर्ड? पासवर्ड किती अंकाचा पाहिजे तर तो सिक्युअर असतो? 13. एक साइट आहे, हाऊ सेफ माय पासवर्ड इज. ओके, मग 13 अंकाचा पासवर्ड ठेवायचा. पासवर्ड ठेवताना लक्षात ठेवायचा की तो आपल्या लक्षात राहायला पाहिजे, नाहीतर कुणाला तरी दुसऱ्याला हे करताना आपण आपला पासवर्ड हे करायचं नाही. दुसरं, स्वतःचं बर्थडे, नाव, नवऱ्याचं नाव किंवा आई वडिलांचं नाव असं घालायचं टाळायचं, कारण ते कॉम्बिनेशन मध्ये ते सोपं पडतं. आपण घालतो बघा, आता हिचं नाव सोनाली आहे, सोनाली नाही सॉरी, आपण सोनाली रुपाली टिपाली तिन्ही मी दुसरं नाव घेते, सुनीता, आणि तिचं बर्थ इयर आहे 1990. मग तिचा पासवर्ड काय असेल? सोनाली 90. किती सोपं आहे, बरोबर? लक्षात ठेवा. आता आत्ताच्या वयात आहे ना, याच्यापेक्षा तुम्ही जेव्हा नोकरीत जाता, आता तर तुम्ही जीपे पण करता, नंतर बँक ट्रान्सफर करता, प्रत्येक ठिकाणी वेगळा पासवर्ड ठेवा. आणि माझं परत एकदा अंडरलाईन माय सेंटेन्स की तुम्हाला तुमचा पासवर्ड लक्षात ठेवा, ठीक आहे? प्रत्येक ठिकाणी वेगळे पासवर्ड ठेवा. माझा पासवर्ड सेफ आहे की नाही ते हाऊ टू
हाऊ सेफ इज माय पासवर्ड. मग तो 13 अंकाच्या डिजिटचा पासवर्ड असेल तर तो कोणी ब्रेक करू शकत नाही सहजासहजी किंवा रिपीट करू शकत नाही. ठीक आहे, हे झालं पासवर्ड बद्दल. आता नेक्स्ट, हा आता परत महिलांची बदनामी. मी एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगू इच्छिते की आता काय होतं, पूर्वी महिला घरात असायच्या, पुरुष बाहेर असायचे. हळूहळू महिला बाहेर यायला लागल्या, त्यांच्या नोकऱ्या घ्यायला लागल्या, शिक्षण घ्यायला लागल्या, त्यांना इम्पॉर्टन्स मिळायला लागलं. मग काही मुठभर जी लोक आहेत ती अस्वस्थ झाली आणि मग ती लोक काय करायला लागली, अटॅक करायचा. तर महिलांवर अटॅक कसा करायचा, कसा करायचा अटॅक? सोपा काय असतो, कॅरेक्टरवर हल्ला करायचा. महिलेच्या आता बघा, तुम्ही बोलतोय, आपण छान बोललो तर आपल्याला छान वाटतं, बरोबर. पण कुणी जर तुम्हाला वाईट बोललं तर तुमचा एकदम मूड जातो, अख्खा दिवस मूड जातो, बरोबर. म्हणून हे पुरुष वृत्तीला माहिती आहे की अटॅक करायचंय, सरळ नाही करायचंय, छुपा अटॅक करायचंय. आता मी तुम्हाला एक गोष्ट पण सांगते. पूर्वीचे चोर लोक असायचे बघा, चोरी कशी करायची चोरी सांगा. रात्र असायची, एक त्यांचं पोतं असायचं, करवत बिरवत असायचं, गज कापायला, कुरूप कापायला. मग ते पाईपवर चढून आत जायचे, चोरी करायचे, परत यायचे. किती कष्ट आहे की नाही कष्ट? आजचे चोर किती आळशी आहेत. काय करतात, एक कॉम्प्युटर घेऊन कोपऱ्यात बसतात, हळूच कोणाचे पासवर्ड चोरतात, बँकेवर डायरेक्ट अटॅक करतात. आहे की नाही? 5 स्टार चोर आहेत की नाही आजकाल. हा, तर मी तुम्हाला काय सांगत होते, कुठं होते मी, बदनामी. हा, तर मग अशा वेळी काय झालं की मुलींची बदनामी. मग सोपं काय आहे की तू कशी वाईट आहेस, तू कशी आहे ते सांगायचं. म्हणजे ती घरात बसेल, ती मागं सरेल, ती पुढे येणार नाही. पण एक मन आहे माहितीये ना, कर नाही तर डर कशाला. आपण जर चांगले आपलं नाणं खणखणीत आहेत आपण जात राहायचं. पण जात असताना आपली नॅचरल जी लिमिटेशन्स आहेत ती विसरायची नाही. कितीही केलं तरी पुरुषाला जास्त ताकद असते, स्त्रीला कमी ताकद असते. कुठल्याही, मी आता काही डेअरिंग करू म्हणून कुठल्या तरी ओसाड रोडला एकटं जायचं नाही, कुणी रात्री एकटं कुठंही बोलवलं जायचं नाही ते डेअरिंग करायचं नाही. डेअरिंग करायचं म्हणजे चाचवून, विचारून, सांगून. आणि एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो, आपल्या कॉलेजमध्ये आपले ग्रुप्स तयार करा. कधी कधी कसं होतं, अशा मैत्रिणी असतात छान, मग तिच्या मागे एखादा मुलगा लागतो, मग त्या मैत्रिणीला ना तुम्ही असं बाजूला सारखा, नंतर तिला कधीतरी गरज पडते, मग ना ती त्या साईडची राहते ना आपल्या साईडची राहते. तर आपली मैत्री कधी सोडायची नाही, कारण ही जी मैत्री असते ना ही आपल्याला पण बळ देते, त्या पुढच्याला पण बळ देते. आणि कुठंतरी बाहेर काही लोकांना सुद्धा माहित असतं, अरे बापरे तो ना सानिया म्हणून मुलगी ना, तिचा तो ग्रुप आहे, त्या सुनीताचा एक ग्रुप आहे, लोक बाबा तिथल्या मुलींना छेडायला आल्या, सगळ्या अंगावर तर मारूनच काढतील. विचार कर ना, पेपरमध्ये बातम्या काय येतात, ह्या मुलांनी ही छेड केली, बरोबर. आता अशी जर बातमी आली की त्या सुनीताने तिच्या मैत्रिणीने त्या मुलाला बदडलं, तर कोणी करेल का, वाटत जाईल का आपल्या कोणी? ठीक आहे, आता पुढे जाऊ. डेटा चोरी होते. आता ही कंपन्या किंवा एखादी ज्या महत्वाच्या गोष्टी असतात तिथली चोरी, म्हणजे कंपन्यात कोणी काम करतं आणि जाताना तिथला सगळा डेटा, सगळी माहिती चोरून घेऊन जातं. हा एक सायबर क्राईम आहे. मी तुम्हाला सायबर क्राईम सांगितले. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला प्रश्नोत्तर करणार आहे, चालेल का? म्हणजे मलाही कळेल की तुम्ही ऐकलंय का, तुम्हाला समजलं का. अजून एक सायबर क्राईम सांगते, ब्लॅकमेल. हा सगळ्यात मेन आहे. ब्लॅकमेल करणारा व्यक्ती अंधारात असतो. जिला कळतो तिच्या काहीतरी फोटो किंवा तिचं काही प्रेम प्रकरण, म्हणजे असं समजा की तू एखादं लव्ह अफेअर आहे आणि ते ब्रेक झाले, तर त्यासाठी लिहिलेले चॅट्स, पत्र, पूर्वीच्या काही पत्र लिहायचे, आता कोणी पत्र लिहित नाही, तुम्हाला मोबाईल चॅट असतात किंवा फोटोज. आणि त्या मुलीचं काही कारणास्तव दुसरीकडे लग्न ठरले, तर अशा वेळी ब्लॅकमेलिंग हा प्रकार होऊ शकतो. कळतंय? घाबरायचं, काय करायचं? अरे सगळे तयार झाले, आता मला बोलायला काहीच उरलेलं नाहीये. बरं, आता ह्याच्यावर कायद्यानुसार काही तरतुदी आहेत. म्हणजे एखाद्याने फसवलं तर इंडियन पिनल कोड मध्ये हे आहे 420 कलम आहे. म्हणून आपण एखाद्याला म्हणतो ना 420 कशावर पडलं तर 420 हे आयपीसी मधलं कलम आहे की ज्याच्या अंतर्गत कुणाला फसवलं तर हे कलम लागतं.
म्हणून. आणि मला एक सांगा, खुनाचा प्रयत्न आणि खून याच्यासाठी कुठलं कलम आहे? वा, सगळे हुशार आहेत. माझ्या कॉलेजची सगळी मुलं हुशार आहेत. 302 कलम आहे खुनासाठी, 307 खुनाचा प्रयत्न केला म्हणून, आणि 356 57 रेप. बस मी तुम्हाला फक्त वाचून दाखवते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, त्या ऍक्ट नुसार 66(6) एखाद्या महिलेच्या ओळखीचा गैरवापर जर केला तर 3 वर्ष तुरुंगवास होतो आणि दंडाची तरतूद आहे. एखाद्या महिलेची खासगी माहिती तिच्या परवानगीशिवाय जर प्रसारित केली तर वरीलप्रमाणे शिक्षा. इंटरनेटवर अश्लील सामग्री प्रसारित करणे हा पण गुन्हा आहे, किंवा अश्लील व्हिडिओ. भारतीय दंड संहिता म्हणजे IPC मी जसं सांगितलं 509 महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे वर्तन किंवा शब्द वापरल्यास, महिलांची ऑनलाईन बदनामी केल्यास किंवा सायबर स्टॉकिंग केल्यास, जे मी आता तुम्हाला सांगितलं, ह्या सगळे सायबर क्राईम्स होते आणि त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. दुसरं एक तुम्हाला माहिती पाहिजे की पॉस्को ऍक्ट आहे. सांगू 2 मिनिटात? ठीक आहे. जर लहान मुलं आपण कुणाला संज्ञान आणि आज्ञान कुणाला म्हणतो? दुसरी गोष्ट मला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला विचारायचं आहे, लग्नाचं वय काय आहे? माहिती आहे सगळ्यांना माहिती. आणि 18 वर्ष म्हणजे 17 वर्षाच्या आतली जी मुलं असतात त्यांना काय म्हणतात? त्यांच्यावर जर कुणी बळजबरी केली किंवा अश्लील काही वर्तन केलं त्यांच्याशी, पण मी तुम्हाला मागासपासून अश्लील वर्तन आणि विनयभंग असे शब्द वापरते, तर तुम्हाला माहिती आहे का ते काय? का मी सांगायचंय? तर असं काय अश्लील वर्तन केलं लहान मुलांसोबत तर पॉस्को ऍक्ट खाली त्याला शिक्षा होते. ओके. आता महिलांनी काय करायचं जर असं झालं तर काय करायचं? तर त्यांनी महिला सायबर क्राईम विभागाची जी अधिकृत वेबसाईट असते, वेबसाईट आहे cybercrime.gov.in. लक्षात राहील? नाही राहिली तरी तुम्ही ते सर्च करू शकता. आणि 1098 हा नंबर आहे की ज्याच्यावर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. काय तुम्हाला तक्रार करताना काय पाहिजे तुमच्याकडं? तर समस्येचे स्क्रीनशॉट, म्हणजे जर तुम्ही तुम्हाला व्हॉट्सअप किंवा फोटो पाठवले तर त्याचे स्क्रीनशॉट, की बाबा तू असं असं कर नाही तर मी हे सगळं पब्लिक करीन, किंवा तुझ्या आई वडिलांना देईन किंवा तुझ्या नवऱ्याला देईन, त्याचे स्क्रीनशॉट. आणि त्या जर माणसाचा नंबर असेल तर तो नंबर, ज्या नंबरवरनं तुम्हाला हे आले तो नंबर, ते स्क्रीनशॉट आणि त्याचे झेरॉक्स काढून त्याची ईमेल वगैरे असेल तर. मग आता उपाय फक्त सांगते शेवटचे. मी तुम्हाला क्राईम सांगितले, त्याला काय शिक्षा होते सांगितलं. आता त्याचे उपाय काय आहेत बघा. तर कधीही तुमची खाजगी माहिती जी असते ती सुरक्षित ठेवा, कुणालाही शेअर करू नका. पासवर्ड लक्षात राहील, हाऊ सेफ माय पासवर्ड इज. खोट्या प्रोफाईल पासून सावध राहा. खोटं प्रोफाईल म्हणजे फेक प्रोफाईल. आता लग्नाळू मुलं मुली असतात बरोबर, आणि तुम्हाला एखादी अशी हे येते पुढून रिक्वेस्ट येते, मग तुम्ही ती ऍक्सेप्ट करता, पण ती खरीच आहे का? कारण बऱ्याचदा ते फोटो जे असतात ते फेक असतात. तर कधीही लग्न ठरायच्या आधी एक तर तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा, करिअरमध्ये सेट व्हा आणि मग लग्नाचा विचार करा. जेव्हा करा तेव्हा काय करा की फॅमिली माहीत पाहिजे. फक्त मुलगा मुलगी कुठं तरी भेटला, कॉफी शॉपला भेटला अशी अजिबात हुशारी करू नका. कारण आपले पूर्वज जे होते ते शहाणे होते, कारण लग्न फक्त 2 व्यक्तींचं होते, 2 घरांचं होतं बरोबर. आणि अजून एक सांगते की फक्त नवराच नाही, सासू कशी तेही आधी बघून घ्या. ओके. आणि महिला सायबर सेलशी संपर्क साधा. आणि जसं मॅडमनी सांगितलं ICC म्हणजे कमिटी आहे, तर कधीही कुणालाही असं काही डिप्रेशन मध्ये वाटलं, काही प्रॉब्लेम वाटला तर एक लक्षात ठेवा, जे आपलं लाईफ आहे ना 100 वर्षाचं लाईफ धरू आपण. पहिल्या वर्षापासून ते आपल्याला टेन्शन्स असतं. पहिल्या वर्षाचं दूध मिळेल की नाही वेळेत, म्हणजे माझं आई माझ्याकडे बघती की नाही, मला दूध देईल की नाही, तिथून ते आपले प्रॉब्लेम सुरू होतात बरोबर. ते आपण जेव्हा जातो तोपर्यंत प्रॉब्लेम्स असतात. मग आयुष्यातला एखादा प्रसंग आपल्याला डळमळीत नाही करू शकत. कुणी नापास झालं तर डायरेक्ट गुगलवर जा, किती मोठी मोठी माणसं किती नापास झाली ते बघून घ्या, लगेच तुम्हाला फरक कळेल की काय फरक पडत नाही. 1 वर्ष गेलं तर गेलं, काय फरक पडतो. डिप्रेशनला जवळ येऊ द्यायचं नाही.
डिप्रेशन मांजर आहे, त्याला कुरवाळत बसलं ना ते तुम्हाला सोडणार नाही. त्यामुळे तुमच्या दादाने कसं ओके, तुम्हाला काही शंका असतील, काही प्रॉब्लेम असेल, काही करावंसं वाटलं, करावंसं म्हणजे चांगलं करावंसं वाटलं या अर्थाने म्हणते मी, तुम्हाला तुमचे ग्रुप करावेसे वाटले तर कामायनी मॅडम, त्या मॅडम यांच्याशी संपर्क साधा आणि मोकळं व्हा, बोला. बोलल्याने काय होतं, बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्हाला आता गंमत सांगू का, आपण अमेरिकन संस्कृती फॉलो करतो आहे की नाही. आपली कसली हिंदू संस्कृती, सगळी जॉईंट फॅमिली, सगळी माणसं चावचाव करतात म्हणून सेपरेट झाली फॅमिली. अमेरिकन लोक बघा ओके, 15व्या वर्षीच मुलगा बाहेर पडतो. आपल्याला ती स्टोरी माहिती आहे, त्याच्या पुढची माहिती आहे का, सांगू का स्टोरी त्याच्या पुढची? त्याच्या पुढची सांगते स्टोरी की ही मुलं बाहेर पडतात, शाळेत जेव्हा जातात ना तेव्हा तिथं कायदे कसे आहेत माहितीये का, आताचे आपले टीचर कसे आपल्याला ओरडतात, पनिशमेंट देतात. मग त्याच्यामुळे आपण कसं बसं का होईना पण पास होतो, BCom BSc BA काहीतरी घेऊन बाहेर पडतो. तिथं तुम्ही मुलांवर जबरदस्ती करू शकत नाही. मुलांना पुस्तक आणि फोन अलाव करतात. आणि तुम्हाला नाही असं वाटत की आपण कुठल्याही गोष्टीसाठी, मॅडम माझ्याकडे वेळ आहे, कुठल्याही गोष्टीसाठी आपण गुगल ओपन करतो म्हणजे आपण आपला मेंदू कमी वापरतो आहे की नाही. विचार करा, जंगलात गेलाय, झाडावर चढला एकदम काहीतरी करायला आणि आपल्याला उतरायचं असं माहित नाही किंवा पर्वताने केला, आपण विचारच नाही करू शकणार. माझा फोन कुठे, रेंज नाहीये, मी काहीच करू शकणार नाही. तर आपण आपला मेंदू बाजूला करून ठेवलाय आणि फोनला त्या जागी ठेवले. तर फोनची जर चार्ज बॅटरी गेली, फोन अवेलेबल नाहीये, रेंज नाहीये, तर आपण विचारच नाही करू शकणार. तर आपल्या शरीराला पण जसं मॅडमने आमच्या सांगितलं ना, सुदृढ राहा, तसंच माइंडला पण सुदृढ ठेवा, नाही तर ते श्रीम होऊन जाईल, ते काही दुसरं काम करणार नाही. तर याच्यामुळे काही ह्या गोष्टी त्या आत्मसात करा. आणि मोबाईलचा वापर शस्त्र म्हणून करा. पैसा कसा असतो, पैसा कमी जास्त नाही चालत, जेवढा पाहिजे तेवढाच चालतो बरोबर. जास्त असला की माणूस वाया जातो, कमी असला की त्याला त्रास होतो. मोबाईलचं तसं आहे, कुठल्याही गोष्टीचा अति करू नका, वापर करा पण तो माझा नोकर म्हणून करा, त्याचं नोकर नका बनू. ठीक आहे. मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मॅडमनी बोलवलं तर नक्की नेक्स्ट टाइमला येईल. थँक्यू सो मच. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, सह्याद्रीच्या रूपाने शिक्षणाचं सगळंच बीज पेरणारे असे आपले प्राचार्य भोसले साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. पद्मभूषण डॉक्टर विमल भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना अभिनंदन करतो. महिला विषयक सायबर कायद्याच्या संदर्भात एवढा अवघड विषय एवढ्या सोप्या पद्धतीने सांगता येतो ही माझ्या जीवनातलं पहिलं उदाहरण आहे मॅडम. कारण या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या नाहीत आणि त्याही अनुभवातून आलेले खरं तर हे सध्याच्यामध्ये. खरं तर मी शक्यतो पाहुण्यांची नावं घ्यायचं टाळतो, पण आमच्या कार्यक्रमाच्या आदरणीय सोनाली जयंत मॅडम, कारण इथं जाधव, भारती जाधव, रुपाली जाधव आणि सोनाली जाधव, दीपाली जाधव, त्यामुळे नावं घ्यावी लागतात. सपना सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. आदरणीय कमलजी कौर मॅडम यांनाही मनापासून धन्यवाद देतो. ते सहकारी ऐकवाई मॅडम, देखाने सर, सुरे मॅडम, सुपरवायझर जाधव मॅडम, आदरणीय हिंगे सर, या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचं ते केवळ आपल्या या वर्गासाठीचं व्याख्यान नाही तर आपल्या जीवनासाठीचं हे व्याख्यान आहे, लक्षात ठेवा. कारण ही जी दक्षता आहे ही दक्षता समग्र जीवनासाठीची आहे, गुणासाठीही आहे. आणि म्हणून पाठीमाग बोललं का, ही जी माहिती आहे खरं तर ही माहिती आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना, आसपासच्या आपल्या सहकाऱ्यांना, नागरिकांना द्यावी. आणि म्हणून महिला विषयक सायबर कायद्याचे माहिती सांगणारे आपण दूत म्हणून काम करावं अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त करेल. कारण ही अतिशय अनमोल अशा स्वरूपाची माहिती आहे. त्यातला एक एक गुन्हा आपल्या जीवनाला उद्ध्वस्त करू शकतो आणि त्यामुळे ही माहिती अत्यंत गरजेची आहे. आणि मी खरं तर आपल्याला आम्हाला फार मोठी संधी आपण जाधव मॅडम दिली, आपल्या सर्व टीमला दिली की या छोट्या छोट्या मुलांना खरं तर या एवढ्या कमी वयामध्ये आपली ही जर माहिती मिळाली तर यातून, आणि हे अतिशय खरं तर नाजूक असणारं वय आहे, अतिशय सातत्यानं फ्लेक्सिबल राहणारं वय आहे. आणि त्यामुळे अशा काळामध्ये एखादी नजर चुकीनं चूक झाली तर चुकीला माफी नाही,
हे खरं तर या वास्तवाला सामोरं जावं लागतं. कायदा अज्ञान मानत नाही हे आपल्याला माहिती असेल, मला माहिती नव्हतं म्हणून मी हे केलं तर तुम्हाला त्यातून सुटका नाही. आणि त्यामुळं मोबाईलसारखं हे खरं तर दुधारी शस्त्र आहे. एकीकडे म्हणजे जशी करवत असते ना सुताराकडे असलेली, ती लाकूड कापताना पुढे जातानाही कापते आणि येतानाही कापते. त्यामुळे मोबाईल बघून झालेली एखादी छोटीशी चूक सुद्धा आपल्या जीवनाला, आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तर आपण सर्वांनीच अतिशय चांगल्या प्रकारची काळजी घेऊया. पण असं म्हणतात की हवा कशाला हिशोब आता नवी मांडणी नकोच काही, परीक्षेनंतर गणित सुटणे अशासारखी शिक्षा नाही. त्यामुळे आपल्याला मार्क्स मिळायचे असतील तर आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये असणारं गणित जे आहे त्याची या ठिकाणी पूर्णता आपल्याला अगोदर करावी लागते. परीक्षेचा पेपर देऊन बाहेर आलात आणि तुम्हाला त्या गणिताचं उत्तर मिळालं तर त्याचे मार्क्स मिळत नाही. आणि त्यामुळं जीवनामध्ये आपण कुठल्याही गोष्टीची पूर्व ज्ञान घेऊनच कुठल्याही गोष्टीला सामोरं जाऊया आणि आपल्या जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्न करूया. या सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो. जाधव मॅडम आणि तुमच्या सर्व टीमला खरं तर मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. धन्यवाद. आदरणीय दीपाली जाधव मॅडम आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतात. तर कार्यक्रमात थोडासा बदल आहे. इथं मी मनोगत नाही व्यक्त करणार, मी मला एक आलेला अनुभव, लाईव्ह अनुभव सांगणार आहे. मी माझ्या मुलाचं 2023ला लग्न ठरलं होतं आणि आम्ही संध्याकाळी जसं घरामध्ये दोघं जण बसलेलो कार्यक्रमाचे हे करताना माझा फोन आमच्या दोघांच्या समोर सोफ्यावर होता आणि व्हॉट्सअपला अननोन कॉल आला. लग्न ठरलं असल्यामुळे बरेच जण विचारायचं असं काही कार्यक्रमानिमित्त असं चाललेलं असल्यामुळे पटकन तो घेतला गेला. ज्यांनी तो घ्यायचा नसतो आणि तो घेतला गेला. घेतला माझ्या मिस्टरांनी, म्हणजे घेतला म्हणजे घेतला सुद्धा नाही, जस्ट वर केला आणि काही हे करायचं तो बंदही झाला. विदिन 15 मिनिटात व्हिडिओ आला आणि व्हिडिओ आता मिस्टरने घेतला होता फोन, त्यामुळे तो ते जसं हिनं सांगितलं की डीप फेक तसा तो आम्ही तो ओपनही केला नाही, पण ते बंद केलं, डिलीट केलं आणि लगेच त्याच्यानंतर 10 मिनिटांनी फोन आला की 5 लाख रुपये द्या. मला कळेल ना. एक तर काय होतं की लग्नाचं हे डोक्यात, मुलगा परदेशात, त्यामुळे मला इतका गरगरून घाम फुटला की 5 लाख द्यावे तर तुमच्या अख्ख्या ग्रुपवरती हा व्हिडिओ जाईल. पण इमिजिएट मी दुसऱ्या क्षणाला जसं ही म्हणते की कर नाही त्याला डर कशाला, न घाबरता इमिजिएट आम्ही पिंपरी पोलीस स्टेशनला अप्रोच झालो दोघं जण की असं असं आहे. तेव्हा ठीक आहे, नेक्स्ट परत कॉल घेऊन द्या. नेक्स्ट आल्याबरोबर मग पोलीस त्यांच्या भाषेत जे बोलतात ते आपण ऐकू पण शकत नाही. पण सांगायचा मुद्दा काय असा की मी आत्ता DY पाटीलला मागच्या महिन्यामध्ये एका मुलाने मेट्रोच्या स्थानकावरून 18 वर्षाच्या आत्महत्या केली आणि त्याचं नंतर कारण उघडकीला असं आलं की तो या प्रकारात अडकला होता, त्याला सेक्स्टॉर्शन असं म्हटलं जातं. सो तुम्ही मुलींना पण एक काइंड रिक्वेस्ट आहे, ॲज वेल एज मुलांना सुद्धा एक काइंड रिक्वेस्ट आहे की मोबाईलमध्ये एक अशी सिस्टम आहे, सेटिंग आहे की ज्याच्यामध्ये अननोन नंबरचे व्हिडिओ कॉल घ्यायचे नाही. आपण चिकित्सा म्हणून काय काय उत्सुकता म्हणून केलं जातं, पण त्याचे भयंकर वाईट परिणाम आहेत. आयुष्य उद्ध्वस्त होतं, कळतं, पटकन लक्षात येतं. म्हणून ठीक आहे, आम्ही संज्ञान होतो, साहेब गव्हर्नमेंटचे अधिकारी होते म्हणून पटकन त्याची केली कारवाई. पण जर दुसरं कोणी असलं असतं तर त्याच्या जागेवर काय झालं असतं. कारण एकतर घरातलं म्हणजे बदनामी, इथं आपण घाबरत होती बदनामी, पण लक्षात घ्या ते जे करणारे लोक ते काही तुमच्या कुठे व्हिडिओ टाकत विकत नाही, कोणी टाकत नाही, पण तुमच्याकडनं पैसे मात्र यथायोग्य घेतले जातात. आणि तुमच्यासारखी स्पेशली जी मुलांची लाईन आहे त्यांना मला सांगायचंय, मुलांकडनं ह्या चुका होतात आहेत. आत्ता DY लागत्या मुलाने आत्महत्या केली, त्यानं मेट्रोच्या वरती उभं राहून खाली उडी मारली आणि 2 दिवसांनी कळलं की त्याला कोणीतरी असं छळत होतं म्हणून. पण त्याच्यापेक्षा बेटर चॉईस तिथे इतकं छान आहे की तुमच्या त्या मॅडम इथं आहे, लगेच येऊन सांगा. काही बारीकातली बारीक गोष्ट असेल, काही असेल, मुलींनी मुलांनी सांगा, मोकळं. आपण केलं नाही ना मग, आणि समजा केलं, चल त्याच्यातले पुढचं जाऊन सांगेल, केलं तरी सांगा, बाहेर पडायचं मार्ग त्यांच्याकडे आहे. म्हणून मी माझा स्वतःचा अनुभव घेतलेला तर मी का शेअर केला. मला तो सोनालीला सुद्धा एक असा अनुभव आलेला आहे. सोनाली मला वाटतं तू तो शेअर करा, तो जी
सोनाली मॅडमला सुद्धा, आमच्या सोनाली जयंतला सुद्धा अनुभव आलेला आहे. आणि तो क्षण, ते 10 मिनिटं किंवा ते अर्धा तास काय अवस्था होते हे ज्याचं त्याला माहिती असतं. नंतर आपण नॉर्मलला येतो, पण एवढ्या वेळात आपल्याला कोणतंही, जो तिनं सांगितलं ब्लॅकमेल हा शब्द आहे, तो किती वाईट असतो. सो मला आवडेल सोनाली तू सुद्धा तो अनुभव शेअर कर तुझ्या मुलाच्या बाबतीतला की तो. आणि म्हणून मुलांना फक्त अभ्यासावरती लक्ष द्यावे. आत्ता आम्ही आता इथं छान बोलतो कारण आमच्या मुलांची छान करिअर झाली, सगळं झालं म्हणून आम्ही हे करायला येतो होतो. नाही तर फार अवघड परिस्थिती आत्ता बाहेर. आणि म्हणून मी सोनालीला सुद्धा रिक्वेस्ट करते, सोनाली तू शेअर करतो. थोडक्यात सांगते, पण 2 अनुभव झाले. एक जसं मॅडमनी सांगितलं तसं कुणी म्हणतं की नवऱ्याने पैसे दिले होते ते मला परत करायचे, तर ते म्हणतात तुमचा हाचा नंबर आहे का जीपेला तर करा. तर म्हणतात 2000 द्यायचे होते पण करताना 20,000 केले. हा तर SMS येतो की 20,000 डिपॉझिटेड. आणि मग ते फोन करतात अरे सॉरी 2,000च्या ऐवजी 20 झाले, 18 परत करा तुम्ही. तर एखादा काय म्हणतो अरे हो 20 जमा झाले आता मी 18 परत करते. पण तो जो SMS आलेला असतो ना तो फेक असतो. तुम्हाला ते लक्षात येतं, बँकेचा जसा येतो तसं थोडेसे शब्द वेगळे असतात, एखादं अक्षर वेगळं असतं, तर तो फेक SMS आलेला असतो. पण एखादा पर्सन लगेच ते 18 करून टाकतो, म्हणजे तुमचं ते 18 गेले ते काय परत येणार नसतात. तर ते जर तुम्ही म्हणाल मी पैसे देतो, चुकून जास्त गेले मला बाकीचे परत करा, तर ते डेफिनेटली तुमचं म्हणा बँक स्टेटमेंट चेक करते, आले असतील तर परत करेन, नाही तर नाही. ते आलेले नसतातच, त्याच्यामुळे तो प्रश्न आहे. पण दीपाली मॅडमनी जो उल्लेख केला तो म्हणजे अतिशय घाबरवणारा सिच्युएशन आहे. तर माझा मुलगा आता 20 वर्षाचा आहे, तर 2 वर्षापूर्वी 18 वर्षाचा तो असताना, 18-19 असताना तो दिल्लीत शिकतो, कॉलेजला असतो, हॉस्टेलला राहतो. तर आम्हाला फोन आला की तुमच्या मुलाला अरेस्ट झालेली आहे. आता कुणीही ऐकलं 18 वर्षाचा मुलगा, आणि तसा तो खूप शांत, हुशार आणि इंट्रोवर्ट टाईप्स आहे. तर वी वर व्हेरी शॉक्ड काय. आणि तर बघितलं तर नंबरवरती तो DP सारखा जो येतो ना, तर तो एका पोलीसचा पाठमोळा फोटो होता. तर ठीक आहे, पोलीस कधी कधी फेस दाखवत नाही, युनिफॉर्मचा वगैरे प्रश्न असेल तर पोलीसवाला काइंड ऑफ नंबर होता. आणि तो म्हणाला ही इज बीन अरेस्टेड इन अ रेप केस. तर आम्ही तर एकदम हादरून गेलो, म्हणजे हे काय, हे होऊच शकत नाही. वी वर व्हेरी शुअर हे होऊ शकत नाही. पण मग तो म्हणाला, मग असं म्हटलं की हे पॉसिबल नाही है. तो म्हणला हाँ सर हमको भी, आणि तो दिल्लीत होता, हिंदीत बोलत होता, हमको भी लगता है आपका बच्चा उनमें से नहीं है. बाकी के 2 लड़के जिनको अरेस्ट किया है वो गड़बड़ है, और वो जो लड़की है वो आर्मी ऑफिसर की बेटी है, तो ये बात बढ़ेगी. तो आप सोचो आपको अभी क्या करना है, आप पैसे भिजवा दो, हम उसको इस केस में से उसका नाम हटा देंगे. तर आम्हाला थोडं भीती तर वाटली की आज झालं असेल का, कुणी त्याला मित्र त्यांचे असे कुणी घेऊन गेला, काही झालं का. तर आम्ही फक्त त्याला सांगितलं हम बाद में बात करते आपसे, फोन कट केला. आणि ईशानला फोन लावला. ईशान जनरली कॉलेजमध्ये असताना फोन घेत नाही. लकीली त्यावेळी त्याचा ब्रेक होता, त्यांनी फोन घेतला आणि सांगितलं की आय एम ओके, आय एम इन कॉलेज. तर आम्हाला कळलं हे अरेस्ट सगळं खोटं आहे. पण असे फोन येतात आणि पेरेंट्सना जेव्हा मुलं लांब असतात, आपल्या समोर असतात, काय चाललंय प्रत्येक घडामोड मुलं कधी कधी सांगत नाही. मुली एक वेळ आई वडिलांची डिटेलमध्ये बोलतात, मुलं माझं ठीक चालू आहे, मी व्यवस्थित आहे एवढं सांगतात. तर त्यावेळी जर त्यांनी फोन उचलला नसता, आई वडिलांना तसल्ली दिली नसती की मी ठीक आहे, माझं काही संबंध नाही आहे, तर मग आमची तर तारांबळ सुटली असती. पुढचा फोन आला असता, मला खरंच वाटलं असतं की अरेस्ट झालेली आहे. तर 2-3 गोष्टी की फोन येतात, पेरेंट्स आता त्यांना आमचा नंबर कुठे मिळाला, आमच्या मुलाचं नाव, तो कुठल्या कॉलेजमध्ये आहे, हे सगळं कुठून कसं कळलं आता माहिती नाही. पण तो कॉल आला होता. तर अशा कॉल्सपासून नक्की सावध राहा. तुमच्या पेरेंट्सला येऊ शकतो, तुमच्या बहीण भाऊ कोणी थोरले असतील कुणालाही येऊ शकतो. तर एक तर जसं म्हणतात आपण काही केलं नसेल, आपल्याला विश्वास असेल तर घाबरायचं काहीच कारण नाही आहे. आम्ही पण त्या नंबरचं हे सायबर सेलला दिला होता की अशा नंबरवरून असा कॉल आलेला आहे. तर एकतर द सायबर सेल जे असतात दे आर व्हेरी ॲक्टिव्ह आणि खूप सारे केसेस पण सॉल्व्ह करतात. तर लोकांचे पैसे जातात किंवा काय ते पण परत मिळवून दिलेले आहेत. तर प्लीज सावध राहा, हेच आहे. आई वडिलांना जे आहे ते खरं सांगा. अशा गोष्टी जर तुम्हाला काही कॉल येत असतील तर प्लीज लपवून ठेवू नका. ICC सारखे जे सेल आहेत ते खूप महत्त्वाचं काम करतात आणि तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये हे आहे, हे खूप मोठी महत्त्वाची बाब आहे. थँक्यू व्हेरी मच. आपल्या
कार्यक्रमाचं सांगता करण्याचा वेळ आलेली आहे. तर आपल्या कॉलेजचे शेळके सर यांना मी सांगते यांनी आभार व्यक्त करावे. महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे अंतर्गत तक्रार समिती इनर व्हील क्लब निगडी प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजचा महिलांविषयक सायबर कायदे कार्यशाळा या कार्यशाळेसाठी महाविद्यालयांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉक्टर सोनाली जयंत मॅडम, अध्यक्ष इनर व्हील क्लब निगडी प्राईड पुणे यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्या कार्यक्रमाला दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांना आपल्या वैयक्तिक अनुभवांच्या आधारे मार्गदर्शन केलं. यासाठी महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर प्राध्यापक आरती जाधव मॅडम ज्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या होत्या व ISO इनर व्हील क्लबच्या त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने आजच्या कार्यक्रमामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईमबद्दलचे कायदे आणि त्याबद्दल वेगवेगळ्या उपाययोजना ज्या असतील त्याबद्दल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आरती जाधव मॅडम यांचे महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. त्यानंतर त्यांच्या सहकारी माननीय प्राध्यापक कमलजीत कौर, सेक्रेटरी इनर व्हील क्लब निगडी पुणे यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाला आपला बहुमूल्य वेळ दिला आणि आजच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर माननीय सौ दीपाली जाधव मॅडम त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे दिशादर्शक नेतृत्व माननीय डॉक्टर प्रोफेसर पांडुरंग भोसले साहेब, प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल मी साहेबांचेही आभार मानतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आजच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य, कला शाखेच्या उपप्राचार्य मॅडम माननीय डॉक्टर कामायणी सुर्वे मॅडम, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य माननीय डॉक्टर मारुती केकाने सर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य आणि ICCच्या चेअरमन संगीता अहिवळे मॅडम याही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचेही आभार मानतो. डॉक्टर निळकंठ डहाळे सर, समन्वयक IPSC हे देखील आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचेही आभार मानतो. त्यानंतर ज्युनियर विभागाच्या पर्यवेक्षिका माननीय रुपाली जाधव मॅडम यांनी अतिशय छान प्रकारे आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्यानंतर सिनियर आणि ज्युनियर कॉलेजमधील शिक्षक जे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. तारळेकर मॅडम व क्षीरसागर मॅडम यांनी अतिशय छान प्रकारे सूत्रसंचालन केलं. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचेही आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता असे तुम्ही विद्यार्थी, तुमचेही महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.